नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। मी बऱ्याच जणींकडून ऐकलं होतं की आम्ही कुकरमध्ये पावभाजी बनवली, एवढी टेस्टी झाली, अशी झाली तशी झाली। मला विश्वास नाही बसायचा, पण मी जेव्हा पहिल्यांदा स्वतः कुकरमध्ये पावभाजी बनवून बघितले तेव्हा मला कळलं खरंच कुकरमध्ये झटपट पावभाजी बनते आणि टेस्ट पण तवा पावभाजी सारखीच लागते। चला तर मग कुकरमध्ये पावभाजी कशी बनवायची ते बघू। पावभाजी बनवण्यासाठी मी इथे 3 लिटरचा कुकर घेतलेला आहे। मला 4 माणसांसाठी पावभाजी बनवायची आहे, त्यासाठी 3 लिटरचा सफिशियंट आहे। कुकरमध्ये थोडंसं बटर घ्यायचं, बटर वितळलं की थोडंसं तेल पण घालायचं म्हणजे बटर जळणार नाही। यामध्ये 1 वाटी बारीक कापलेला कांदा छान ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा। कांदा परतला की मसाले घालून घ्यायचे। मी इथे पोह्याचे 2 मोठे चमचे लाल तिखट घेतलंय, अर्धा चमचा हळद आणि 2 मोठे चमचे पावभाजी मसाला घेतलेला आहे। मसाले कांद्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे। आणि आता इथे मी यामध्ये आलं, लसूण आणि हिरवे मिरची यांची पाणी घालून पेस्ट बनवली आहे, ती घालून घेते। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही फक्त लसणाची पेस्ट पण घालू शकता। तर यामध्ये सर्व भाज्या घालून घ्यायच्या। 1 वाटी फ्लावर स्वच्छ धुवून घेतलाय, गरम पाण्याने धुवायचा फ्लावर मगच वापरायचा। 1 वाटी शिमला मिरची, 1 वाटी बटाटा आणि कलर येण्यासाठी मी अर्धी वाटी बीटचे तुकडे करून घेतलेले आहे। बीटमुळे खूप छान रंग येतो। आणि 2 वाटी टोमॅटोचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। भाज्या आणि मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे। तुम्ही इथे वाटाणे उकडायला पण घालू शकता, पण मला वाटाणे पावभाजीमध्ये दिसायला हवे असता म्हणून मी ते उकडून सेपरेट बाजूला ठेवते आणि नंतर मग पावभाजीमध्ये ॲड करते। तर यात चवीनुसार मीठ घालून घ्यायचं। मी इथे 2 चमचे मीठ घालते। अगदी थोडासा गुळाचा खडा घालायचा, गुळाच्या खड्यामुळे थोडीशी छान टेस्ट येते अजून। इथे मी 2 ग्लास पाणी वापरते। 2 ग्लास पाणी घालून कुकरला झाकण लावून घ्यायचं आणि कुकरच्या 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या, कारण 4 शिट्ट्यांमध्ये भाज्या एकदम छान शिजून जातात, स्मॅश करायला सोपं जातं। मग कुकरच्या 4 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड होऊ द्यायचा आणि मगच खोलायचा। हे बघा किती छान भाज्या शिजल्या आहेत, अशा सुद्धा त्या खूप सुंदर दिसत आहेत आणि पावभाजी मसाला टाकल्यामुळे त्याचा इतका सुगंध घरामध्ये दरवळतोय, खूपच छान। आता स्मॅशरच्या साहाय्याने पावभाजी स्मॅश करून घ्यायची। भाजी स्मॅश करून झाली की गॅसवर ठेवायची आणि आता मी इथे गॅस ऑन केलेला आहे। यामध्ये वरतून वाटाणे घालून घ्यायचे, भरपूर कोथिंबीर घालायची आणि सर्व मिक्स करून घ्यायचं। गॅसची फ्लेम थोडी वाढवायची आणि सर्व भाज्या व्यवस्थित शिजवून घ्यायच्या। गॅसवर कुकर आहे तोपर्यंत भाजी चमच्याने ढवळत राहायची, नाहीतर ती भाजी खाली लागू शकते। आता इकडे तडका पॅनमध्ये बटर घ्यायचं आणि यामध्ये कसुरी मेथी घालायची। जर तुम्हाला पावभाजी स्पायसी हवी असेल तर तुम्ही इथे पुन्हा पावभाजी मसाला वापरू शकता। मी मसाला ऑलरेडी भरपूर टाकलेला आहे, त्यामुळे मी आता इथे मसाला नाही वापरत, फक्त कसुरी मेथीचा तडका पावभाजीला देते। यामुळे खूप छान टेस्ट येते। तडक्या पॅनमधलं सर्व व्यवस्थित काढून घ्यायचं, काहीच वाया जाऊ द्यायचं नाही। कोणताही आर्टिफिशियल रंग न वापरता बीटमुळे खूपच छान रंग आलेला आहे, त्यामुळे पावभाजी खूपच अट्रॅक्टिव्ह दिसते। मी आता ट्राय करून बघते कशी झाली। तुम्हीही एकदा ही रेसिपी नक्की बनवून बघा। तुमची रेसिपी कशी झाली कमेंटमध्ये मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। जर व्हिडिओबद्दल काही तुमच्या सजेशन असतील तर त्याही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, सोबत वरती दिलेली बेल आयकॉनही दाबा, म्हणजे जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड होईल तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।